हॅलो, गुड मॉर्निंग. मी तृप्ती. ब्रेकफास्ट करून आज आम्ही निघालो आहे एक अनोख्या ठिकाणी भटकंतीला. तर आजची भटकंती आहे नाखिंदा बोगद्याला. हे एक डोंगरात बनलेलं नेढा आहे आणि हे नाखिंदा घाटाच्या जवळ असल्यामुळे याला नाखिंदा बोगदा असं म्हणतात. या ठिकाणी जाण्यासाठी सुरुवातीला पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पधारवाडी या गावात जावं लागतं. पुणे ते पधारवाडी हे अंतर 76 किलोमीटर असून 2.5 तास लागतात पोहोचायला. नाखिंदा बोगद्याला शक्यतो लोक जेव्हा कोथळीगडाला जातात तेव्हा नाखिंदा घाटामार्गे गेले तर या ठिकाणी भेट देतात. पधारवाडीपर्यंत जाण्याचा रस्ता हा बऱ्यापैकी खराब आहे. जाताना रस्त्याच्या उजव्या साईडला भामा आसखेड धरणाचा जलाशय दिसतो. काही ठिकाणी भातलावणी चालू होती तर काही ठिकाणी पूर्ण झाली होती. जाताना एका डोंगरावरून असंख्य धबधबे कोसळताना दिसले. हे पाहून मला खंडी रोडची आठवण झाली. खंडी हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील ठोकरवाडी धरणाच्या शेजारी एक सुंदर गाव आहे. या गावाकडे जाण्याच्या रस्त्याच्या कडेला उंच उंच डोंगररांगा आहेत. पावसाळ्यात त्या डोंगररांगावरून असंख्य धबधबे कोसळत असतात. पावसाळ्यात ठरलेल्या ठिकाणी जाण्यासोबतच रस्त्यातली अशी बरीचशी दृश्य आनंद देऊन जातात. असं वाटतं ना, पावसाळ्यात निसर्गाचं खरं रूप खुलून येतं. बाकी ऋतूत प्रदूषणामुळे त्याचा रंगच फिका पडतो. बरेचसे पर्यटक पधारवाडीच्या स्टेप डॅमला फिरण्यासाठी येतात. इथे डॅमच्या जवळ पायऱ्या केल्या आहेत आणि त्यावरून सतत पाणी वाहत असतं. ही भामा नदी आहे. पुढे याच नदीवर भामा आसखेड धरण आहे. जसं जसं पधारवाडी जवळ येत होतं तसं तसं पावसाचा जोरही वाढत होता. पधारवाडीच्या पुढे गेल्यावर जिथे डांबरी रस्ता संपतो तिथे कार पार्क केली. एक दादा तिथून त्यांची गुरे घेऊन जात होते. त्यांना आम्ही नाखिंदा बोगदा बघण्यासाठी सोबत येण्यासाठी विचारले. दादा त्यांच्या घरी जाऊन गुरे बांधून येईस तोपर्यंत आम्ही सोबत आणलेले पोहे खाऊन घेतले. दादा त्यांची गुरे बांधून आले आणि आम्ही सोबत निघालो. गाडीतून उतरताच पाऊस सुरू झाल्यामुळे आम्ही रेनकोट चढवूनच निघालो.
नाखिंदाकडे जाण्यासाठी वांद्रे गावातून गाडी रस्ता आहे, जो या डोंगरावर बांधलेल्या पवनचक्क्यांसाठी बनवलेला आहे. पण हा रस्ता कच्चा असल्यामुळे पावसाळ्यात इथून फक्त ट्रॅक्टर जाऊ शकते. बरीचशी भातशेतं पार केल्यानंतर एक मोठा ओढा आला. ओढ्याला काही जास्त पाणी नव्हतं, पण आतले दगड शेवालेले असल्यामुळे पाय खूप सटकत होते. थोडा वेळ मोकळ्या रानात चालल्यानंतर आम्ही जंगलात घुसलो. जंगलातील पायवाट चांगलीच मळलेली होती. कार पार्क केली. तिथे पवनचक्क्यांवर काम करणारे एक गृहस्थ भेटले. त्यांनी सांगितले की काही वर्षांपूर्वी ते याच घाटाने उतरून मुंबईला जाण्यासाठी रेल्वे स्थानकापर्यंत जायचे. माझी ना खूप इच्छा होती अशी दाट जंगलातून निवांत ट्रेक करण्याची. ती इच्छा आज पूर्ण झाली. इथे खूप शांतता आहे. छान पक्ष्यांचे आणि पाण्याच्या प्रवाहाचे आवाज येत आहेत. आता गाडी रस्ता झाल्यामुळे ह्या घाटवाटांची वर्दळ खूप कमी झाली. तरी पण अजून काही लोक ह्या घाटवाटा वापरतात. तसे ट्रेकर हा रस्ता कोथळीगडाला जाण्यासाठी जास्त वापरतात. जंगलाचा टप्पा चढताना उजव्या साईडला चांगला मोठा ओढा लागला. ओढ्याच्या खळखळणाऱ्या पाण्यासोबत चढाई करायला खूप उत्साह वाटत होता. जंगलातून थोडी चढाई केल्यानंतर पठाराचा भाग आला. ह्या पठारावर पूर्ण धुकं पसरलेलं होतं. या पठाराचा भाग जिथे संपतो तिथूनच हा कच्चा गाडी रस्ता जातो. हा कच्चा गाडी रस्ता ओलांडून आम्ही पुन्हा जंगलात शिरलो. थोडी चढाई केल्यावर एक सपाट भाग आला. तिथून कोथळीगड दिसत होता. थोडा पाऊस थांबल्याने कोथळीगडावरचे ढग हळूच बाजूला होत होते. इथे थोडे खाली उतरून या वाटेवरचे पाण्याचे टाके पाहिले.
इथे थोडा वेळ थांबून आम्ही डावीकडे कारवीतून जाणाऱ्या वाटेतून चढाई करायला लागलो. इथलं कारवीचं रान बघून असं वाटत होतं की इथून खूप दिवस कोणी गेलेलं नाहीये. दादा आमच्या पुढे जाऊन त्यांच्या सोबत आणलेल्या कोयत्याने रस्ता मोकळा करत होते. इथे चांगलीच खडी चढाई असल्यामुळे आम्ही अगदी दमलो होतो. थोडी चढाई केल्यानंतर कारवीवर हेरी कॅटरपिलर दिसले. दिसायला तर ते खूप डेंजर दिसत होते. त्यानंतर आम्ही पूर्ण अंग झाकून चालण्याचा प्रयत्न केला. थोडं पुढे गेल्यावर आम्हाला बिबट्याची विष्ठा दिसली. त्यामुळे इथे बिबट्याचा वावर असल्याचे दादांनी सांगितले. शेवटचा टप्पा खड्या चढाईचा आणि रिस्की होता. इथून हा डोंगर हत्तीच्या सोंडेसारखा भासत होता. वरती नेढ्याजवळ आल्यावर सपाट जागा तशी खूपच कमी होती. म्हणजे अगदी 7-8 लोक कशीबशी उभी राहतील अशी. वरती नेढ्यात उभा आहोत आम्ही आत्ता आणि सगळीकडे ढग जमा झाले आहेत. वरती आलो तर पाऊस थांबण्याचं नावच घेत नव्हता. त्यामुळे आजूबाजूचा परिसर काही दिसलाच नाही. जर ढग मोकळे झाले असते तर पुन्हा कोथळीगड आणि उजवीकडे पदरगड दिसला असता. हे ठिकाण घाटवाटेवरचं असल्यामुळे इथे गर्दी तशी कमीच असते. आम्ही थोड्या वेळ पाऊस थांबण्याची वाट बघितली, पण पाऊस काही थांबतच नव्हता. मग सोबत आणलेल्या चहाचा आस्वाद घेतला. जर तुम्हाला एखादी छोटी हाईक करायची असेल तर हे ठिकाण खूप छान आहे. फक्त इथे येऊन कचरा करू नका. वरती पोहोचण्यासाठी आम्हाला 1 ते 1.5 तास लागला. इथे दाट जंगल असल्यामुळे सोबत गाईड घेऊन जाणंच चांगलं ठरेल. पाऊस काही थांबत नव्हता, त्यामुळे आम्ही तिथून निघालो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंट करून मला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.